मकर संक्रांतीच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये भगवान सूर्याची उपासना आपण करतो. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दान, जप, तप, होम, साधना याला खूपच महत्त्व आहे. तिळगुळाच्या दानासोबत आपल्या सर्वांना भगवान सूर्याची उपासना करायची आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये राशीनुसार काय काय दान करावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा हीच माहिती आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या वर्षी संक्रांत आली आहे ती 14 जानेवारी रोजी आणि संक्रांत पर्व काळ संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी 8:55 ते दुपारी 4:55 आहे. या पर्व काळामध्ये आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे. प्रत्येक राशीनुसार वेगवेगळा मंत्र आहे. तो सूर्यदेवाचाच मंत्र आहे, परंतु प्रत्येक राशीनुसार वेगवेगळा मंत्र आहे. स्त्री किंवा पुरुष आपल्या राशीनुसार ही मंत्र साधना अवश्य करावी. सोबत आपल्या राशीनुसार काही वस्तूचं दानही द्यायचं आहे. आपल्याला माहीत असेल की संक्रांतीच्या वेळी महिला ह्या वाण देतात. वाण हे काय काय असावं? आपलं सौभाग्य अलंकारामधलं वाण असावं. त्यामुळे महिला वाण देतात. पुरुषांनी देखील आपल्या राशीनुसार या पर्व काळामध्ये तुम्ही यथाशक्ती दान करावं. मकर संक्रांतीचा हा सण भगवान सूर्याच्या उपासना करण्याचा अत्यंत पवित्र कालावधी आहे. या पर्व काळामध्ये जप, तप, हवन करून आपल्याला भगवान सूर्याची कृपादृष्टी प्राप्त करायची आहे. बऱ्याच वेळा संक्रांतीविषयी अफवा पसरवल्या जातात. अफवांवर विश्वास न ठेवता उपासना करावी. आता आपण जाणू या राशीनुसार मंत्र. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींनी संक्रांतीच्या पर्व काळामध्ये सौभाग्य द्रव्यांचं, सौभाग्य अलंकार असतील, हळद, कुंकू, कुंकुकरंड, बांगड्या अशा सौभाग्यवृद्धींच्या वस्तूंचं दान करावं आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा यथाशक्ती पठण करावं. तुम्ही 108 करू शकता, 508 करू शकता, असं तुम्ही यथाशक्ती पठण करावं. आता जर बघूया दुसरी रास. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींनी गाईला चारा खाऊ घालायचा आहे आणि ओम मित्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. जास्तीत जास्त ही तुम्ही करू शकता. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी यथाशक्ती गोरगरिबांना अन्नदान द्यायचं आहे. आपल्या दारात आलेल्या व्यक्तीला जेवण द्यायचं आहे आणि ओम रवये नमः या मंत्राचा यथाशक्ती 1 माळ तरी किमान जप करायचा आहे. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थांचं दान करावं आणि ओम भानवे नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा कमीत कमी 108 जप करावा. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांचं दान करावं. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनी छत्री, चप्पल, पादत्राणे अशा वस्तू गोरगरिबांना दान करायच्या आहेत. त्याचबरोबर ओम खगाय नमः या मंत्राचा जप करावा. 6वी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना मूग डाळ, तीळ, गूळ या वस्तूंचं दान करावं आणि ओम पुष्पै नमः या मंत्राचा यथाशक्ती 108 वेळा किमान जप करावा. 7वी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींनी ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना धान्य दान करावं. धान्यामध्ये तुम्ही कोणतंही धान्य दान करू शकता. त्याचबरोबर ओम हिरण्यगर्भाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 8वी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मंदिरात जाऊन तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. त्याचबरोबर ओम मारीचाय नमः या मंत्राचा 108 वेळा तरी किमान जप करावा. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना फळांचं दान करावं. त्यामध्ये कोणतीही फळं तुम्ही दान करू शकता, यथाशक्ती दान करू शकता आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा 108 तरी किमान जप करावा. 10वी रास आहे मकर रास.
मकर राशीच्या व्यक्तींनी मंदिरात दीपाचं दान करावं. देवालयात, कोणत्याही देवळात, मंदिरात दीपदान करावं. त्याचबरोबर ओम सावित्र्यै नमः या मंत्राचा 108 वेळा संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये जप करावा. त्याचबरोबर फळांचं दान करावं. 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी गाईला गोग्रास किंवा चारा किंवा अन्य कोणतेही गूळ वगैरे तुम्ही खाऊ घालू शकता आणि ओम अर्काय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. तुम्ही यथाशक्ती वाढवूही शकता. 12वी रास आहे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी मंदिरात जाऊन पुष्प अर्पण करावे, फुलांचे दान करावे आणि ओम भास्कराय नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करावं. राशीनुसार भगवान सूर्याची ही मंत्र साधना आपल्या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये करायची आहे. तुम्ही यथाशक्ती या मंत्राचं पठण करू शकता. भगवान सूर्याची उपासना केल्याने आपल्या घरातील पितृदोष कमी होतं. त्याचबरोबर सूर्यदेवाची कृपादृष्टी झाली तर सगळी अडलेली कामंही पूर्ण होतात. त्यामुळे वर्षातून हा एकदाच येणारा पर्वकाळ, या पर्वकाळामध्ये तुम्ही यथाशक्ती मंत्र साधना, दान धर्म करून या पर्वकाळाचं सार्थक करायचं आहे. हा पर्वकाळ फक्त वर्षातून एकदाच येतो. त्याचमुळे या काळामध्ये यथाशक्ती पुनर्जन्म मिळवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.